नंतर नक्की सांगणार नाही, त्यामुळे विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवू नका, सोशल मीडियावर पण विश्वास ठेवू नका. स्वतः नागराज हे सांगेल. पण आता पुढचा फोन येतोय तो म्हणजे विशाल शिरसाट पुण्यावरनं बोलतायत. विशाल, तुमचा प्रश्न विचारा. विशाल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला बोला, तुमचा प्रश्न विचारा. सर मी नागराज सरांना विचारू इच्छितो की समाज जो सामाजिक म्हणजे आपण जो पिक्चर सामाजिक दृष्टिकोनातून दाखवलाय. हॅलो. बोला बोला बोला. हा, मला नागराज सरांना प्रश्न विचारायचा आहे. सर ऐकतोय तुम्ही, प्रश्न सलग विचारा. तुम्ही जो सैराट पिक्चर हा सामाजिक दृष्टिकोनातून दाखवलेला आहे तर तो समाज तो अग्री करत नाहीये सर. समाज तो दृष्टिकोन वेगळ्याच पद्धतीने बघतोय. तर त्यावर तुमचं मत काय आहे? नाही, समाज असं तुम्ही म्हणू शकत नाही. काही कमी लोक असतात की जी नेहमी त्यांची वेगळी मतं असू शकतात आणि ते असायला बिलकुल हरकत नाही. पण ज्या पद्धतीने फिल्म इतक्या लोकांनी बघितलेली आहे, इतक्या लोकांना आवडली आहे, तर तुम्ही सगळा समाज असं त्याला गृहीत धरू नका. काही लोकांची नक्कीच त्याच्या बाबतीत दुमत असू शकतं, त्यांचा काही विचार असू शकतो, तो चुकीचा अथवा बरोबर असू शकतो. मात्र समाज असत लगेच त्याला म्हणून आपण नाही का एकांगी विचार करायला नको. तर फिल्मबाबत तर मत असू शकतं नक्की, सकारात्मक नकारात्मक. पण खूप लोकांना फिल्म आवडली. खूप लोकांनी मला प्रत्यक्ष भेटून मला मेल तर जवळजवळ 15-20 हजार मेल आले. त्यातनं मला सांगितलं, माझं फेसबुक सगळ्या ह्याच्यावरती. आणि काय म्हणू, मला खंत वाटते की मी फोनवर उपलब्ध होऊ शकलो नाही. पण फोनवर पण खूप मेसेजेस काही दिवसांपूर्वी आले होते. आणि त्यामुळे मला एक अंदाज आहे की खूप लोकांना आवडली. नक्कीच काही लोकांना काही मत असू शकतं आणि आपण त्याचा आदर करायला पाहिजे. प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत, पण अनेकांनाही सिनेमा आवडलेला आहे. आता तुझ्या गावचा फोन आहे. स्टेसी भालेराव